नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 4.6 यातील क्वेश्चन 11 येथे आपल्याला ए आणि बी हे दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत. आपल्याला अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. या मॅट्रिक्समध्ये जो एलिमेंट अल्फा आहे त्याची व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि कंडिशन ही दिलेली आहे a स्क्वेअर इक्वल टू बी. सोल्युशन फक्त आपल्याला व्हॅल्यू पुट करायच्या आहेत आणि सॉल्व करायचं आहे. ए स्क्वेअर इक्वल टू बी आपल्याला दिलेला आहे, येथे आपण गिवन लिहू. ए स्क्वेअर म्हणजे काय, ए इंटू ए असं लिहू शकतो आपण. ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए इक्वल टू बी. एचं मॅट्रिक्स देअरफॉर अल्फा 0 1 1 ए इंटू ए म्हणजे हेच मॅट्रिक्स आपण 2 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिणार आहोत. इक्वल टू बी. बीचं मॅट्रिक्स हे आहे 1 0 2 1. हे सॉल्व करू. येथे आपण आता मल्टिप्लिकेशन घेऊ. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम अल्फा इंटू अल्फा अल्फा स्क्वेअर 0 इंटू 1 0. आता फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम अल्फा इंटू 0 0 0 इंटू 1 0. आता कॉलम संपलेले आहेत या साईडचे. आता आपण रो चेंज करणार. सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 इंटू अल्फा अल्फा 1 इंटू 1 1. सेकंड रो आता सेकंड कॉलम 1 इंटू 0 0 1 इंटू 1 1 इक्वल टू हे ॲज इट इज 1 0 2 1. देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस 0 म्हणजे अल्फा स्क्वेअर 0 अल्फा प्लस 1 1 इक्वल टू 1 0 2 1. दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत. याचा अर्थ काय, एलिमेंट करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल असतील. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस येथे लिहिणार आपण. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत म्हणून त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल म्हणजे अल्फा स्क्वेअर इक्वल टू 1 किंवा अल्फा प्लस 1 इक्वल टू 2 असं लिहू शकतो आपण. पुढे लिहिणार देअरफॉर अल्फा स्क्वेअर इक्वल टू 1 और अल्फा प्लस 1 इक्वल टू 2. अल्फा प्लस 1 इक्वल टू 2. यावरून अल्फाची व्हॅल्यू काय मिळेल, अल्फा इक्वल टू 1 और किंवा 1 या साईडला गेला मायनस होईल म्हणजे अल्फा इक्वल टू 1. बरोबर आहे. येथे अल्फा स्क्वेअर इक्वल टू 1 आहे म्हणजे अल्फा इक्वल टू प्लस और मायनस 1 होतील. बरोबर आहे. म्हणजे मायनस 1 अल्फाची व्हॅल्यू आपल्याला घेता येईल का, घेता येणार नाही, कारण त्या व्हॅल्यूने हे सॅटिस्फाय होणार नाही. त्यामुळे आपल्याला अल्फा इक्वल टू 1 ही व्हॅल्यू घ्यायची आहे. अल्फा इक्वल टू 1 अल्फाची व्हॅल्यू 1 मिळणार आहे. ही कंडिशन आपण नाही लिहिली तरी चालेल. फक्त अल्फा स्क्वेअर इक्वल टू 1 अल्फा इक्वल टू 1 किंवा असं लिहू शकता अल्फा प्लस 1 इक्वल टू 2 देअरफॉर अल्फा इक्वल टू 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. इफ ए इक्वल टू शो दॅट ए स्क्वेअर मायनस 4a इज अ स्कॅलर मॅट्रिक्स. ही व्हॅल्यू काढू आपण. सोल्युशन ए स्क्वेअर मायनस 4a ही व्हॅल्यू काय मिळेल, आपल्याला मॅट्रिक्स मिळालं पाहिजे स्कॅलर मॅट्रिक्स. ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए मायनस 4a. ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए हे मायनस ॲज इट इज आणि 4a ॲज इट इज. आता व्हॅल्यू पुट करू. एचं मॅट्रिक्स 2 टाइम्स घेऊ आपण. 1 2 2 2 1 2 2 2 1 इंटू ए म्हणजे 1 2 2 2 1 2 2 2 1 मायनस 4 इंटू ए 1 2 2 2 1 2. हे सॉल्व करू. हा मल्टिप्लिकेशन फर्स्ट रो घेणार फर्स्ट कॉलम घेणार. 3/3 असल्यामुळे येणारं मॅट्रिक्स पण आपलं 3/3 मिळणार आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 इंटू 1 1 प्लस 2 इंटू 2 4 प्लस 2 इंटू 2 4
आता फर्स्ट रो सेकंड कॉलम लोकेशन चेंज करणार आपण. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 × 2 2 होतील प्लस 2 × 1 2 होतील 2 × 2 म्हणजे 4. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम हे 2 होतील, हे 4 होतील आणि हे 2 होतील. सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता सेकंड रो घेणार आणि फर्स्ट कॉलम 2 × 1 2 1 × 2 म्हणजे 2 2 × 2 म्हणजे 4. आता सेकंड रो घेणार आणि सेकंड कॉलम घेणार 2 × 2 4 1 × 1 1 2 × 2 म्हणजे 4. आता सेकंड रो आणि थर्ड कॉलम घेणार 2 × 2 4 1 × 2 2 2 × 1 2. आता थर्ड रो घेणार आपण आणि फर्स्ट कॉलम घेणार 2 × 1 2 2 × 2 4 2 × 1 म्हणजे 2 होतील. आता सेकंड कॉलम घेणार आणि थर्ड रो 2 2 आणि हे 2च होतील, हे 4 होतील 2 × 2 4. थर्ड रो थर्ड कॉलम 4 4 आणि 1. हे मायनस 4ने मल्टिप्लाय करू प्रत्येक एलिमेंटला म्हणजे 4 8 8 8 4 8 8 8 4. हे कॅल्क्युलेशन करू. 8 + 1 9 होतील, हे 8 होतील 8 8 9 8 हे 8 8 आणि हे 9 होतील. मायनस हे मॅट्रिक्स 4 8 8 8 4 8 8 8 4. दोघांची सबट्रॅक्शन करू, करस्पॉन्डिंग एलिमेंटची सबट्रॅक्शन करू. पहा पुढे लिहितो इक्वल टू 9 - 4 म्हणजे 5 8 - 8 0 8 - 8 0 8 - 8 0 9 - 4 म्हणजे ते 5 मिळतील. डायगोनल आपला 5चा येत आहे आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 येत आहेत. 8 - 8 0 8 - 8 0 9 - 4 म्हणजे 5. पहा डायगोनलचे एलिमेंट 5 आहे आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत. डायगोनलचे एलिमेंट इक्वल आहेत म्हणजे हे मॅट्रिक्स स्कॅलर आहे. देअरफॉर तुम्हाला इथे लिहिणार व्हिच इज अ स्कॅलर मॅट्रिक्स. व्हिच इज अ, या मॅट्रिक्स समोर ॲरो करा आणि लिहा व्हिच इज अ स्कॅलर मॅट्रिक्स. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि हे इक्वेशन दिलेलं आहे. हा जो इथे के आहे त्याची व्हॅल्यू काय आहे. आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स आहे आणि 0 म्हणजे नल मॅट्रिक्स आहे. सोल्युशन दिलेलं इक्वेशन लिहून घेऊ आपण. a² - 8a - ki = 0. व्हॅल्यू पुट करू. a² म्हणजे काय, a × a म्हणजे आपण असं लिहिणार a × a. येथे एक स्टेप ॲड करा. a × a -8a - ki = 0. बरोबर आहे. a² म्हणजे a × a. आता एचं मॅट्रिक्स आपल्याला माहिती आहे ते इथे पुट करू आपण. 1 0 -1 7 1 0 -1 7 a² ची व्हॅल्यू पुट केली आपण -8a 1 0 -1 7 -8a आणि -ki के ची व्हॅल्यू काढायची आहे. आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स. पहा याचं मॅट्रिक्स आपल्याला 2/2चा आहे. ॲडिशन सबट्रॅक्शन करण्यासाठी सेम ऑर्डरचं आपल्याला युनिट मॅट्रिक्स पाहिजे. त्यासाठी आपल्याला 1 0 0 1 आयची व्हॅल्यू पुट केली = 0. 0 म्हणजे काय, नल मॅट्रिक्स आहे. त्याची व्हॅल्यू आपण अशी पुट करू शकतो 1 0 0 1. हा मल्टिप्लिकेशन फर्स्ट रो घेणार, फर्स्ट कॉलम घेणार. 1 × 1 1
हे 0 होतील, +0 किंवा -0. आता फर्स्ट रो घेणार आणि सेकंड कॉलम घेणार, हे 0 होतील आणि हे पण 0 होतील. आता सेकंड रो घेणार आणि फर्स्ट कॉलम घेणार, हे -1 होतील आणि हे -7 होतील. आता सेकंड रो आणि सेकंड कॉलम घेणार, म्हणजे हे 0 आणि हे 49 होतील. 7 × 7 49. -8ने मल्टिप्लाय करू, 8 0, फक्त 8ने मल्टिप्लाय करत आहोत. हे मायनस साईन ॲज इट इज, हे -8 होतील आणि हे 56 होतील. 8 × 7 56. मायनस केने मल्टिप्लाय करू, हे के होईल, हा 0 होईल. के × 0 0, हे 0 होतील. के × 1 के इक्वल टू 1001. देअरफॉर हे कॅल्क्युलेशन 10 -8 हे 49. -1 -7 -8 आणि 0 + 49 49. -8 0 -8 56. मायनस हे ॲज इट इज के 0 0 के इक्वल टू 1001. पण आता ही सबट्रॅक्शन करायची आपल्याला. या 3 मॅट्रिक्सची एकाच वेळी आपल्याला सबट्रॅक्शन घ्यायची आहे. 1 -8 - के करस्पॉन्डिंग एलिमेंटची सबट्रॅक्शन. 3 मॅट्रिक्स आहेत, एकाच वेळी आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. 1 -8 - के 1 -8 - के. आता 0 - 0 - 0 0 -0 -0 -8 हे मायनस प्लस 8 होतील, म्हणजे -8 + 8 येथे लिहिणार आपण. -8 + 8 आणि -0. हे 49 -56. 49 -56 हा एलिमेंट, याचा करस्पॉन्डिंग हा एलिमेंट, याचा करस्पॉन्डिंग हा एलिमेंट. 49 -56 आणि -के इक्वल टू 1001. पहा हे कॅल्क्युलेशन करू आपण. पुढे लिहितो. देअरफॉर 1 -8 म्हणजे -7 - के होतील. -7 - के येथे 0. -8 + 8 0 होतील. 0 - 0 0. -56 + 49 म्हणजे हे पण -7 होतील. -7 आणि -के इक्वल टू 1001. पहा 2 मॅट्रिक्स इक्वल आहेत, म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल दाखवता येतील आपल्याला. इथे लिहिणार बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. 2 मॅट्रिक्स इक्वल असल्यामुळे त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल असतील. पहा इथे इक्वल टू 0 आहे, म्हणजे प्रत्येक एलिमेंट आपला 0 असायला पाहिजे. हा इक्वल टू 0 असल्यामुळे हे नल मॅट्रिक्स आहे. आपण युनिट मॅट्रिक्स घेतलेला आहे. हे करेक्शन करून घ्या. इथे प्रत्येक एलिमेंट 0 असायला पाहिजे. म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे. देअरफॉर -7 - के इक्वल टू 0. देअरफॉर -के इक्वल टू हे -7 या साईडला +7 होतील, म्हणजे के इक्वल टू हा मायनस साईन त्या साईडला मायनस होईल. -7 केची व्हॅल्यू -7 मिळेल. इक्वल टू 0 असल्यामुळे इकडे नल मॅट्रिक्स पाहिजे राईट साईडला. आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स 1 0 0 1 आणि 0 म्हणजे प्रत्येक एलिमेंट 0 याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ही साईड इक्वल आहे या साईडला. ए आणि बी हे 2 मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत. सोल्युशन किंवा प्रूफ. वी हॅव टू प्रूव्ह दॅट. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे. वी हॅव टू प्रूव्ह दॅट. पहा हे कॅल्क्युलेशन करायला खूप वेळ लागेल आपल्याला. त्यापेक्षा आपण काय करू, याला थोडं सिम्प्लिफाय करू. आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. ए + बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर + AB आणि +B². हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. म्हणजेच काय, दॅट इज स्क्वेअर असल्यामुळे आपण असं लिहू शकतो a + b × a + b. हे ॲज इट इज हे आपल्याला प्रूफ करायचं आहे.
हे प्रूफ करायचं आहे म्हणजेच हे प्रूफ करायचं आहे, हे प्रूफ करायचं आहे म्हणजेच आपण काय करू, एने मल्टिप्लाय करू हा ब्रॅकेट, एने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे ए स्क्वेअर प्लस ए बी होईल. आता पुन्हा बीने मल्टिप्लाय करू, एकदा एने एकदा बीने म्हणजे बी ए प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे. एकदा एने मल्टिप्लाय केला हा ब्रॅकेट आणि एकदा बीने मल्टिप्लाय केला इक्वल टू ही साईड ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. पहा हे प्रूफ करायचं आहे म्हणजेच हे प्रूफ करायचं आहे, हे प्रूफ करायचं आहे म्हणजेच हे प्रूफ करायचं आहे. परंतु येथे पहा इकडे ए बी आहे, इकडे पण ए बी आहे, कॅन्सल होईल, दोन्ही टर्म्स सारख्या आहेत. आता इकडे ए स्क्वेअर आहे, इकडे पण ए स्क्वेअर आहे, कॅन्सल होईल. इकडे बी स्क्वेअर आहे, इकडे बी स्क्वेअर आहे, कॅन्सल होईल. म्हणजे काय, इकडे फक्त बी ए राहत आहे आणि इकडे काहीच नाही म्हणजे 0 आहे. हे प्रूफ करणं म्हणजेच हे प्रूफ करणं, बरोबर आहे. आपल्याला हे प्रूफ करायचं आहे म्हणजेच काय, हे प्रूफ करायचं आहे. जर हे प्रूफ झालं तर हे प्रूफ होईल. म्हणजे आपण काय करू, LHS ही घेऊ आपण आणि RHS ही घेऊ, LHS RHS, बरोबर आहे. हे प्रूफ करू आपण म्हणजेच हे प्रूफ होणार आहे. देअरफॉर आता इथे लिहिणार आपण पहा LHS कोणती घेणार आपण, BA. बीचं मॅट्रिक्स याप्रमाणे आहे 5 -4 10 -8 आणि एचं मॅट्रिक्स 8 4 10 5. हा मल्टिप्लिकेशन करू आपण, इक्वल टू 0 येतो का आपण चेक करू. फर्स्ट रो घेणार, फर्स्ट कॉलम 5 × 8 40, हे -40 होतील. आता सेकंड कॉलम घेणार 5 × 4 20 होतील आणि हे -20 होतील. हा मल्टिप्लिकेशन 80, सेकंड रो फर्स्ट कॉलम हा 80 -80. आता सेकंड कॉलम घेणार आपण, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो आणि सेकंड कॉलम हे 40 होतील आणि हे -40 होतील. कॅल्क्युलेशन करू आपण, हे 40 - 40 0, हे 0 होतील, हे पण 0 होतील आणि हे पण 0 होतील, इक्वल टू 0. म्हणजेच काय, BA = 0 प्रूफ झालेला आहे, इक्वल टू RHS, बरोबर आहे. देअरफॉर हे प्रूफ झालेलं आहे. मॅट्रिक्समध्ये A + B याचा स्क्वेअर घेतला आपण तर तो इक्वल असतो A² + AB आणि प्लस बी स्क्वेअरला. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. येथे आपल्याला हे प्रूफ करायचं आहे आणि ए मॅट्रिक्स दिलेला आहे. आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स. सोल्युशन आपल्याला RHSला 0 आणायचं आहे. LHS = A² - 5A + 7I इक्वल टू A² म्हणजे A × A -5A + 7I. व्हॅल्यू पुट करू. एची व्हॅल्यू आहे 31 - 12 इंटू ए 31 - 12 -5A 31 - 12 आणि प्लस 7I. आयची व्हॅल्यू युनिट मॅट्रिक्स 2x2 ऑर्डर म्हणजे 1 0 0 1. हे युनिट मॅट्रिक्स. हे सॉल्व करू. हा मल्टिप्लिकेशन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 9 - 1. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम हे 3 होतील आणि हे +2 होतील. आता सेकंड रो घेणार आणि फर्स्ट कॉलम यांचा मल्टिप्लिकेशन करस्पॉन्डिंग एलिमेंटचा रो आणि कॉलममध्ये -3 आणि हे -2. पहा हा मल्टिप्लिकेशन कसा करायचा आपण यापूर्वी सांगितलेला आहे. सेकंड रो सेकंड कॉलम -1 आणि +4 होतील. -1 + 4 हे -5 ने मल्टिप्लाय करू. 15 फक्त 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मायनस साईन ॲज इट इज. 5 -5 5 × -1 म्हणजे -5 होतील. 5 × 2 10 होतील. प्लस 7 ने मल्टिप्लाय करू.
7007 हे मॅट्रिक्स 5ने मल्टिप्लाय केलं आणि हे मॅट्रिक्स 7ने मल्टिप्लाय केलेलं आहे इक्वल टू 9 - 1 8 3 + 2 5 -3 - 2 -5 आणि हे 3 -15 5 -5 येथे 10 प्लस आता 3 मॅट्रिक्सची एकाच वेळी आपल्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन घ्यायची आहे इक्वल टू 8 - 15 आणि +7 8 - 15 8 हे -15 हा एलिमेंट आणि हा एलिमेंट 8 - 15 आणि +7 आता करस्पॉन्डिंग एलिमेंट हा घेणार त्याला करस्पॉन्डिंग हा घेणार आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट हा घेणार 5 - 5 + 0 5 - 5 + 0 आता करस्पॉन्डिंग एलिमेंट -5 आणि 0 मायनस हे +5 होतील म्हणजे -5 + 5 आणि +0 -5 + 5 आणि +0 3 10 आणि 7 3 - 10 आणि इकडे +7 हे कॅल्क्युलेशन करू आपण इक्वल टू 0 येईल का 0 मॅट्रिक्स 8 + 7 15 होतील 15 - 15 0 होतील हे 0 होत आहेत 5 - 5 हे 0 होतील हे पण 0 होतील आणि 3 + 7 10 - 10 हे पण 0 म्हणजे सर्व एलिमेंट आपले 0 येत आहेत इक्वल टू 0 बरोबर आहे म्हणजे हीच आपली RHS आहे इक्वल टू RHS हेन्स प्रूव्ड समजलं मित्रांनो धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद